मंदिर परिसर बघू शकता किती सुंदर आहे. एकदम डोंगराच्या खाली आहे हे मंदिर. खूप डेव्हलपमेंट झालेले आहे या भागात. रस्ते एकदम छान आहेत. सुरुवातीला असे नव्हते, मी लहानपणी यायचो इथं. हे मंदिर सात देवळांचं मंदिर आहे. हे वेरोडा कुंकोलीम गावात आहे. इथं 7 मंदिरं आहेत आणि हे एकदम जंगल म्हणजे डोंगराळ भागात येते. दुसरी गोष्ट म्हणजे इथं एकदम शांतता आहे. तुम्ही येऊ शकता. इथं खूप सिनिक ब्युटी इथं आहे. हे देवळाची अशी मान्यता आहे, या मंदिराची अशी मान्यता आहे की इथं गाव पुरुष म्हणतात. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सावंतवाडीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल राखणदार, तसंच इथं मान्यता आहे की आपलं राखण करणारा गाव पुरुष आहे. गाव पुरुष म्हणजे इकडच्या भागात तो एक वयस्कर व्यक्ती या आपल्या आजोबा या घरातले मान्यवर व्यक्ती, अशा इथं मान्यता आहे की ते आपल्या गावाचं रक्षण करतात, या आपल्या भागाचं रक्षण करतात. त्यांच्या नावानं इथं प्रार्थना करणे या त्याला एक आपण जसं कोकणात जसं हे करतात म्हण असते, तसं इथं त्याच्या नावानं आपण काहीतरी मागणं या त्याला काहीतरी खुश करण्यासाठी काहीतरी हे करणं या त्याच्याबद्दल खुश करणं हा अर्थ नाही आहे त्याचा, पण त्याला आपलं मागणं सांगणं, या मागणं पूर्ण होईल तर आपण काहीतरी हे करणं, त्या बाबतीत इथं खूप हे आहे, मान्यता आहे. आणि गोव्यात खरोखर हे देव म्हणा नाही तर इकडची प्रथा हे देवाच्या बाबतीत खूप छान आहे. साऊथ गोवात जेवढं कॅथलिक या ख्रिश्चन कम्युनिटी जास्त आहे असं लोकांना माहिती आहे. तसंच हिंदू कम्युनिटीही जोरात आहे, इथं जास्त प्रमाणात आहे. आणि खूपच म्हणजे ह्यांचे फेस्टिवल आपण पुढं कव्हरच करू. प्रत्येक गोष्टीचे प्रत्येक सण वगैरे कसे साजरे करतात इथं आपण ते करूयाच. ते नक्कीच 100% येणारच आहेत व्हिडिओ. पण इथं ज्या प्रकारे आपले कला जुनी जी प्रथा आहे ती जपणे जे इकडचे लोक करतात ते जास्त करून आपल्या भागात वेगळी प्रथा आहे. पण इथं ह्यांनी खूप त्या दिवसात ते खूप प्रमाणात इथं यज्ञ वगैरे करणे म्हणा, नाहीतर त्या दिवशी ज्या वेळेला ह्या भागात त्या देवाच्या बद्दल हे केलं जातंय त्यावेळेला ते होते. पण गाव पुरुष घराचं रक्षण करतात आणि इकडचं हे करतात. गोव्यात बहुतांश तुम्ही घरं बघितलेत की खूप मोठे मोठे असतात. घरात राहायला जेमतेम कमी माणसं असली तरी त्यांना ते लाभलेलं आहेत लोक. आपणही कधी गोव्यात याप्रमाणे या भागात आला तर नक्कीच मंदिरांना भेट द्या. आपण मंदिरांची एक परफेक्ट सिरीज एक व्यवस्थित काढणार आहोत. एक आपण सुरू केलेले आहेत जे महत्त्वाची मंदिरं आहेत. पण तुम्ही येत्या काळात सगळे मंदिरं जे कुठंच तुम्ही बघितले नसणार ते मंदिरं आपण कव्हर करणार आहोत.